हॅलो गाईज, मी आज तुम्हाला तिखट सांडग्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। मी इथं 1 वाटी तिखट सांडगे घेतलेले आहेत। हे बघा, 1 वाटी तिखट सांडगे घेतलेले आहेत। मी इथे 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। थोडं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। चला तर तुम्हाला आता तिखट सांडग्याची भाजी कशी करतात ते दाखवते। थोडंसं वाटीमध्ये तुरीची डाळ भिजत घातलेली आहे, साधारण 2 टीस्पून। हे बघा, तुरीची डाळ भिजत घातलेली आहे। आता इथं एका छोट्या कुकरमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल तापत ठेवलेलं आहे। आता कांदा घालूया त्यामध्ये। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। टोमॅटो घालूया आता। कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। थोडं हिंग टाकूया। थोडीशी हळद टाकलेली आहे। आता थोडं परतून घ्यायचं आहे। आता जे 1 वाटी सांडगे घेतले होते तिखट सांडगे ते घालायचं आहे आणि लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। हे सगळं घातलेलं आहे। आता जी तुरीची डाळ भिजत घातली होती ती घालायची आहे। हे बघा, ही डाळ घालूया आपण आता आणि लो फ्लेमवर परतून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घालूया। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। परतून घ्यायचं आहे सगळं। साधारण 3 ते 4 वाटी पाणी घालायचं आहे, कारण तिखट सांडग्याला शिजण्यासाठी पाणी खूप लागतं। थोडीशी साखर घातलेली आहे चवीपुरती। आता याला 10-12 शिट्ट्या दिलेल्या आहेत। बघा, शिट्टी झालेली आहे। हे बघा, तिखट सांडग्याची भाजी 10-12 शिट्ट्या दिल्यानंतर शिजते। बघा, तयार झाली आहे। आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी। थोडंसं त्यावर ओलं खोबरं टाकलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। बघा, तिखट सांडग्याची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला दाबा। बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझी रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली ही भाजी। थँक यू सो मच।